जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आजचा विषय आहे की चीनमध्ये आर्थिक मंदी येत आहे, मात्र ही एक भारताकरता फारच मोठी संधी आहे. तर चीनमध्ये नेमकं आर्थिक बाबतीत काय होतं आहे याविषयी आपण विचार करू, त्याचं विश्लेषण करू आणि त्याचा भारताला कसा फायदा होणार आहे किंवा भारताने त्याचा फायदा कसा करून घ्यायला पाहिजे यावरती सुद्धा आपण डिस्कशन करू. सर्वात पहिले चीनमध्ये काय चाललं आहे. चीनमध्ये महागाई वाढते आहे. चीनमध्ये त्यांची जी प्रायव्हेट सेक्टर आहे त्यांनी जी कर्ज घेतली होती, ती बांधकाम सेक्टरमध्ये असो की टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये असो की इतर क्षेत्रामध्ये, ती कर्ज त्यांना फेडता येत नाही आहे. त्यामुळे या कंपन्या आता बंद पडत आहेत. चीनमध्ये जे युवक आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहे. असं म्हटलं जातं 22 ते 23% जे युवक आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. अनेक चीनी जे आहेत हे चीन सोडून बाहेर जायचा प्रयत्न करत आहेत, कारण त्यांना वाटतं की जॉब्स किंवा अर्थव्यवस्था जी आहे ती बाहेर चांगली आहे. आणि याच्या उलट भारताचा जर आपण अर्थव्यवस्था बघितली तर आपल्याला असं दिसतं की आपलं जे GST आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, यांनी एक विक्रमी उत्पादन तयार केलेलं आहे. याच्याशिवाय आपलं जे इन्फ्लेशन म्हणजे महागाई आहे ती नक्कीच कमी होते आहे. स्टॉक मार्केट पुढे होतं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, रोडमध्ये आपली व्यवस्था चांगली आहे. म्हणजे आपली अर्थव्यवस्था आज जगामध्ये सर्वात अत्यंत वेगाने प्रवास करते आहे. आणि आपण सर्वांच्या तर पुढे तर आहोतच, परंतु ज्याच वेळेला चीनमध्ये मंदी आहे, युरोपमध्ये पण मंदी जवळजवळ येते आहे. आणि याच्याशिवाय जे अमेरिका जगातली जी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे त्यांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. तर आपण चीनची अर्थव्यवस्था आणि आपल्याला त्याचा कसा फायदा करून घेता येईल याच्यावरती आपण बोलूया. चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात आहे. त्याचा परिणाम भारतावरती चांगला होऊ शकतो, कारण भारतीय उद्योगांना जी चीनी मंदी होते आहे त्यामुळे वेगवेगळ्या संधीची दारं ही आपल्याकरता खुली होत आहेत. चीनमधला बांधकाम जो विभाग आहे त्याला प्रॉब्लेम आहे. गृहनिर्माणमध्ये मंदी येते आहे. तिथे अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती आहे. बांधकाम क्षेत्र जे GDPचे 13% असतं ते मागे पडतं आहे. त्यामुळे चीनी अर्थव्यवस्थेला धोका हा जो आहे तो पोचलेला आहे. याच्याशिवाय अनेक कंपन्या मोठ्या मोठ्या, एक नाव घ्या कंट्री गार्डन, ज्यांना प्रचंड तोटा झालेला आहे. चीनमध्ये जी मालमत्ता गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये 8% कमी होते आहे. जी नवीन विकासाची कामं घेतली जात होते त्यामध्ये नुकसान होतं आहे. आणि असं म्हटलं जातं की जगातली जी दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जी चीन आहे तिथे डिफ्लेशन येतं आहे. डिफ्लेशन म्हणजे काय की इन्फ्लेशनच्या विरुद्ध असतं डिफ्लेशन. इन्फ्लेशनमध्ये किमती वाढतात, कारण विकत घेणारे जास्त असतात आणि जो माल असतो तो कमी असतो. डिफ्लेशनमध्ये याच्या विरुद्ध की माल आहे परंतु लोकांकडे तो विकत घ्यायची क्षमता नाही. तर याचं कारण काय की चीनी लोकांकडे उत्पन्न नाही, त्यांच्या किमती त्याच्यामुळे कमी होत आहेत. किमती कमी झाल्या की जे कंपनी असतात त्यांचे नफा खाली चालला जातो आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान व्हायला लागतं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डिफ्लेशन हे चीनमध्ये पहिल्या वेळा होतं आहे. महागाई वाढते आहे, वाढते व्याजदर वाढते आहे आणि यामुळे असा धोका निर्माण झालेला आहे की चीन जपानप्रमाणेच एका दीर्घकाळ मंदीच्या अवस्थेमध्ये अडकण्याची ही शक्यता आहे. करोनाचा कडक लॉकडाऊन तर चीनने केला होता. त्यानंतर काही काळ थोडीशी ग्राहकांच्या मागणीमध्ये तेजी आली होती, परंतु आता मात्र मंदीचं सावट आलेलं आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम आहे. गृहनिर्माण क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम आहे. 200 लक्ष रोजगार जे निर्माण व्हायचे ते आता बंद पडलेले आहेत. विकासाच्या बँका त्यांना प्रॉब्लेम होत आहे. त्यांच्याकडे जे असलेले कर्ज आहेत ते $1 ट्रिलियन सुद्धा पुढे आहेत. आंतरराष्ट्रीय कर्ज जी चीनने दिलेली आहे तो बोजा त्यांना परवडत नाही आहे. तर त्याच्यामुळे लाखो लोकांचे जे जॉब्स आहेत हे त्याच्यामुळे हे जात आहे. आणि चीन सरकार आहे त्यांचंसुद्धा कर्ज ही एक मोठी चिंता आहे.
सरकारचं कर्ज म्हणजे काय, जसं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कर्ज असतो वेगवेगळ्या राज्यातल्या, ते खूप वाढलेलं आहे आणि त्याची त्यांना परतफेड करता येत नाही आहे. मग स्टेट्स जे असतात, राज्य असतात, त्यांचं कर्ज वाढलेले आहेत. जे वेगवेगळी सरकारी डिपार्टमेंट्स असतात, त्यांचे जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा ते खूप जास्त खर्च करत आहेत. आणि जे चीनचं स्वतःचं जे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्यांचंसुद्धा कर्ज हे प्रचंड वाढलेलं आहे. तर यामुळे हे कर्ज, सरकारी कर्ज, ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं असो की स्टेट गव्हर्नमेंटचं असो की सरकारी डिपार्टमेंटचं असो की सेंट्रल गव्हर्नमेंटचं असो, ते कसं फेडायचं ही एक प्रचंड मोठी अशी चिंता चीनसमोर आलेली आहे. मात्र लक्षात ठेवावं, चीनमध्ये जरी मोठं आर्थिक संकट आलं असलं आणि त्यामुळे त्यांची राजकीय अस्थिरता येऊ शकते, तर त्याच्यामुळे सरकारला वेगवेगळ्या आव्हानाला तोंड द्यावं लागू शकतं. मात्र ही भारताकरता एक फार चांगली संधी आहे. ही भारताकरता का चांगली संधी आहे? कारण आज चीनमधले अनेक कारखाने हे चीनमधून बाहेर पडत आहेत आणि त्यामधले काही नक्कीच भारतामध्ये येत आहेत. विदेशी गुंतवणूकदार जे असतात, मग ते युरोपचे असो की अमेरिकेचे असो, त्यांनी चीनी स्टॉक मार्केटमधून आपले पैसे काढून घेतलेले आहे आणि काही प्रमाणात ते भारतामध्ये येत आहेत. चीनी अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे काय होतं की ज्या ज्या गोष्टी चीन आयात करायचा त्याच्या किमती कमी होत आहेत, तो सुद्धा आपल्याला फायदा आहे की त्या गोष्टी आपल्याला कमी किमतीमध्ये ज्या आहेत त्या मिळू शकतील. चीन इलेक्ट्रॉनिक गुड्सचा एक सर्वात मोठा असा कारखानदार होता, परंतु आता त्यांना त्याचा खर्च आता परवडत नाही आहे. तर त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक कंपन्या आहेत, मग ते मोबाईलच्या कंपन्या असो की अजून कोणाच्या कंपन्या, त्या आता चीनच्या बाहेर जात आहेत आणि भारताकडे सुद्धा येऊ शकतील. वाहन उद्योग चीनमधला एक मोठा उद्योग होता, तिथे मोठ्या प्रमाणात पडझड सुरू झालेली आहे. औषधी निर्यातीमध्ये चीनला मोठे प्रॉब्लेम येत आहेत, परंतु हे सगळं भारताकरता फारच चांगलं आहे. आपल्याला कल्पना असेल की सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये आपण आत्मनिर्भर भारती योजना राबवतो आहे. त्यामुळे सेमीकंडक्टर जो विभाग आहे तो पुढे शक्यता आहे. याच्याशिवाय लॅपटॉप आणि जे कम्प्युटर्स होते ते आपण मेड इन इंडियाच्या खालती करतो आहे. म्हणजे आज जो पुष्कळसा माल आपण चीनकडून आयात करायचो, तो आता आपण भारतात बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. इवन जो वेस्टर्न कंट्रीजमधून सुद्धा आपण आयात करायचो, तो सुद्धा आपण आता आपल्याकडे तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्यांना वाढवायचा प्रयत्न करतो आहे. आपलं जे स्मॉल स्केल सेक्टर आणि मिडल स्केल सेक्टर आहे त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होते आहे, त्यामुळे नोकऱ्या क्रिएट होत आहेत, त्यामुळे आपली एफिशियन्सी वाढते आहे. एक अजून उदाहरण देतो, आपण एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आता रस्ते निर्मिती केलेली आहे की त्याच्यामुळे भारतातली जी वाहतूक आहे ती वाहतूक अतिशय चांगल्या पद्धतीने चालते. तर त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनवरती किंवा लॉजिस्टिक्सवरती जो खर्च व्हायचा 15 ते 20% तो आता कमी होऊन आपला उद्देश आहे की तो 7 ते 8% याच्यावरती आणायला पाहिजे. तर हे नक्कीच होतं आहे. तर या सगळ्यामुळे चीनमध्ये जी मंदी आलेली आहे त्याचा भारत एक चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो आणि आपण तो घेतो आहे, याच्यामध्ये काही शंका नको. फक्त काय होतं आहे की आता 2024मध्ये भारतामध्ये इलेक्शन्स येत आहेत. तर त्याच्यामुळे अनेक राजकीय पक्ष काहीतरी कारण काढून बंद करायचं, अर्थव्यवस्थेला थांबवायचं, हिंसक आंदोलनं करायची, अशा प्रकारे काही प्रकार करण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं भारतीय जनतेला हे कळायला पाहिजे, कोणालाही, कुठल्याही राजकीय पक्षाला, कुठल्याही सामाजिक संस्थेला, कुठल्याही माणसाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा अर्थ त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायची असं नाही, जाळपोळ करायची असं नाही, तोडफोड करायची असं नाही, खाजगी वाहतूक किंवा सरकारी वाहतूकीवरती दगडफेक करायची असं नाही. यामुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं. म्हणून आपण सगळे भारतीय जर प्रॉडक्टिव्हली काम करू शकलो तर चीनमध्ये जे डिफ्लेशन आलेलं आहे, चीनमध्ये जी आर्थिक मंदी आलेली आहे, त्याचा फायदा आपण भारताकरता नक्कीच चांगला करू शकतो. तर म्हणून मेहनत करा आणि चीनच्या पुढे जा, हाच प्रत्येक भारतीयाला आपला एक निरोप असला पाहिजे. थांबतो. जय हिंद.